वेलकम टू एपिसोड 2 ऑफ मॉन्सून क्रेविंग्स. आणि आज आपण बनवतोय ब्रेड पॅटीस. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरजच नाही पडणार. इतकी परफेक्ट आणि टेस्टी रेसिपी आहे. तर काय करायचं आहे, खलबत्त्यामध्ये धने जाडसर कुटून घ्यायचे, मिरची आणि लसूण ठेचून घ्यायचं. हे सगळं तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता, पण जास्त बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचं. तुमच्याकडे धने नसतील तर तुम्ही पावडर घेतली तरी चालेल. आता तेलामध्ये धने आणि लसूण मिरचीचा ठेचा परतून घ्यायचा. चांगलं परतलं की त्याच्यामध्ये उकडून मॅश केलेले बटाटे घालायचे. बटाटे खूप जास्त पेस्ट होईल इतके पण मॅश करू नका, थोडेसे जाडसर ठेवा. आणि बटाटे उकडताना डायरेक्ट कुकरमध्ये जास्त पाण्यात उकडू नका, कुकरच्या डब्यामध्ये घालून कमी पाण्यात उकडा. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरा पावडर, हळद आणि मिरची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं. एखादा मिनिटभर परतून घ्यायचं चांगलं. तुम्हाला सोबत ग्रीन चटणी बनवायची असेल आणि रेसिपी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की चेक करा. आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे. आता बॅटर बनवायला घ्यायचं. त्यासाठी एका भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं. मी घेतलेलं तांदळाचंच पीठ आहे, फक्त त्याच्यामध्ये हळद मिक्स झाल्यामुळं त्याचा कलर पिवळा दिसतोय. आता त्याच्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि थोडंसं ओवा हातावरती चुरगळून घालायचा. गरजेनुसार पाणी घालून छान बॅटर बनवून घ्यायचं. खूप जास्त घट्ट करायचं नाही, कारण ते घशामध्ये खाताना दाटल्यासारखं होतं. आणि खूप जास्त पातळ केलं तर ब्रेडला ते नीट कोट होत नाही, त्यामुळे बॅटर बनवताना काळजी घ्यायची. आता ब्रेड स्लाईस घेऊन त्याच्यावरती स्टफिंग भरायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक साईडला चटणी पण लावू शकता, मी नाही लावली. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे ब्रेड स्लायसेसवरती स्टफिंग भरून वरून एक स्लाईस ठेवायची आणि मधून त्रिकोणी आकारात कट करून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून छोटं पण करू शकता किंवा स्क्वेअरमध्ये पण कट करू शकता. मी नॉर्मल बाहेर मिळतो तसाच ठेवला आहे. सगळे अशा प्रकारे बनवून घ्यायचे आणि बॅटरमध्ये डीप करून तळून घ्यायचे. आता तळण्यासाठी तेल आधी चांगलं तापवून घ्यायचं, मगच त्याच्यामध्ये ब्रेड पॅटीस टाकायचं. टाकलं की लो टू मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचं. आणि क्रिस्पी पाहिजे असेल तर शेवटचे एक 5-10 सेकंद हाय फ्लेमवरती तळायचं, म्हणजे छान कुरकुरीत होतात. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सोबत हिरव्या मिरच्या पण तळू शकता. आता आपला ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीस तयार झालेला आहे. आवडीची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत एन्जॉय करा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.